नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी वाचन लेखमध्ये. मी ज्योती राठोड तुम्हा सर्वांना रंजक कथेच्या सफरीवर न्यायला. आजच्या कथेचं नाव आहे समाधान. कोणे एकेकाळी एक अतिशय आनंदाने व समाधानाने जगणारा कावळा. एके दिवशी त्याने एका शुभ्र अशा हंसाला पाहिले. तो त्या हंसाकडे गेला व म्हणाला, "तू किती शुभ्र व सुंदर आहेस. मी मात्र काळा कुरूप आहे. तूच या जगातील सर्वात आनंदी पक्षी असला पाहिजे." हंस म्हणाला, "एका पोपटाला पाहीपर्यंत मलाही असेच वाटत होते, पण त्याच्याकडे सुंदर असे 2 रंग आहेत. मला मात्र एकच पांढरा रंग मिळाला आहे. तो पोपटाची भेट घे, त्याची ऐट बघ, त्याचे सौंदर्य बघ, मग तो कसा आनंदी पक्षी आहे हे तुला पटेल." हे ऐकून कावळा पोपटाकडे गेला. पोपटाने त्याला हंसाप्रमाणे विचारले. पोपट म्हणाला, "काय सांगू मित्रा, मलाही माझ्या सौंदर्याचा अभिमान होता, पण मोरापेक्षा या जगात कोणीच सौंदर्यवान पक्षी नाही. त्याच्याकडे कितीतरी रंग आहेत. तो किती सुंदर आहे." पोपटाचे हे बोलणे ऐकून कावळा मोराच्या शोधात निघाला. खूप शोधल्यानंतर एका प्राणी संग्रहालयात एका बंद पिंजऱ्यात मोर ठेवलेला दिसला. त्याच्याभोवती अनेक लोक त्याला पाहण्यासाठी गोळा झाले होते. कावळा तेथे गेला आणि म्हणाला, "प्रिय मोरा, तू फारच सुंदर आहेस. लोक तुला जवळ येऊन तुझे गुणगान करतात आणि मला मात्र बघितले हाकलून देतात. मला खात्री आहे की पृथ्वीवरचा सर्वात आनंदी पक्षी तूच आहेस." मोर म्हणाला, "मलाही असेच वाटत होते. मी आनंदी का नसावे? सौंदर्यात माझी तोड नाही, पण हे सौंदर्य माझ्या दुःखाचे कारण ठरले आहे. मी सुंदर असल्यानेच मला कैद करून पिंजऱ्यात टाकले आहे. तुझ्यासारख्या कावळ्यांना कोणीही पिंजऱ्यात ठेवत नाही. ते केव्हाही मुक्त संचार करू शकतात. त्यामुळे काकराज, तूच या जगातील सर्वात आनंदी पक्षी असावास." तात्पर्य: प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याची स्थिती चांगली वाटत असते. हे टाळण्यासाठी आपल्याला स्वसमाधानाच्या स्थितीपर्यंत पोहोचले पाहिजे, ज्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळू शकेल.